हा केक पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही की यामध्ये आपण अंडे घातले नाही किंवा मैदा घातला नाही। लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी जर काही बनवायचं असेल ना तर हा केक तुम्ही बनवून ठेवू शकता। अगदी 3 ते 4 दिवस आरामात टिकतो। त्यासाठी काय करायचं आहे ना, इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, यामध्ये ताजं दही अर्धी वाटी घ्यायचं, त्यानंतर अर्धी वाटीच दूध घेतलेलं आहे, त्यानंतर 1 वाटी साखर घ्यायची आणि त्यानंतर 4 चमचे तूप घ्यायचं। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून याचं टेक्स्चर जसं आपण बिटरनी ज्यावेळेस हे बॅटर फेटून घेतो तसं टेक्स्चर याला येतं। त्यानंतर 1.5 वाटी यामध्ये रवा घालायचा, छान असं मिक्स करून यावरती झाकण ठेवून द्यायचं। 10 मिनिटांमध्ये रवा छान असा फुलला जातो। त्यानंतर इथं मी कढईमध्ये हा केक बनवत आहे, त्यासाठी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे। 10 मिनिटाच्या नंतर हे बॅटर थोडंसं दाटसर होतं। पुन्हा 2 ते 3 चमचे यामध्ये दूध घालायचं, 1 ताजी विलायची यामध्ये कुटून घालायची, 3 ते 4 बदाम, 3 ते 4 पिस्ता यामध्ये घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट किंवा टुटी फ्रुटी जरी यामध्ये घातली तरी सुद्धा चालणार आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर, थोडासा बेकिंग सोडा यामध्ये घालायचा। त्यानंतर इथं मी चहाचा जो टोप असतो त्याला बटर पेपर आणि थोडंसं तूप लावून घेतलं होतं, त्यामध्ये हे सगळं बॅटर घालायचं, थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 20 ते 25 मिनिटासाठी हा केक छान असा बेक करून घ्यायचा। हा केक छान असा मॉइस्ट राहण्यासाठी यावरती कॉटनचा कपडा छान असा 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा। थंड झाल्याच्या नंतर हा बटर पेपर काढायचा। मंडळी, रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।